अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या अभिषेकाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा 22 जानेवारी रोजी होणार आहे। तत्पूर्वी गुरुवारी अयोध्येमधल्या भव्य अशा राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। यानंतर क्रेनच्या सहाय्याने मूर्ती ही मंदिराच्या गर्भगृहापर्यंत नेण्यात आली। त्यानंतर काल उज्जैनच्या शंखाने मूर्तीला स्नान सुद्धा घालण्यात आले आणि विधिवत अशी पूजा करण्यात आलेली आहे। रामलल्लाच्या स्थापनेवेळी अयोध्या नगरी ही जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमलेली बघायला मिळाली आणि आज दिवसभर अग्नी निर्माण विधीचे आयोजन अयोध्येमध्ये करण्यात आले आहे। 22 जानेवारीच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या आधी उत्तर प्रदेश एटीएसने अयोध्येमधून 3 संशयितांना ताब्यात घेतलाय। राज्य दहशतवादी विरोधी पथकाने अयोध्या जिल्ह्यामध्ये तपासणीच्या दरम्यान 3 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे। या संशयितांची चौकशी सुरू असल्याचे सुद्धा डीजीपी कुमार यांनी सांगितलंय। उत्तर प्रदेश सरकारने ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवलेली होती। शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक केलेली आहे। राज्य सरकारने संपूर्ण शहरावरती लक्ष ठेवण्यासाठी नाईट विजन उपकरण आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करायला सुरुवात केली आहे। तीन दिवसांचा दावोसचा दौरा आटोपून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलंय। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। या दौऱ्यामध्ये 3,53,000 कोटींचे विक्रमी असे सामंजस्य करार झाले। 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीबद्दल स्वारस्य दाखवण्यात आलं आहे। तसंच या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाख रोजगार निर्मिती होतीये। गतवर्षी केलेल्या 1,37,000 कोटींच्या सामंजस्य करारांपैकी 80% करार हे पूर्ण झाले होते। मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापूरमध्ये महामार्ग रोखण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तीव्रता अधिक वाढवण्यात येणार आहे। 24 जानेवारीला मंत्रालयावरती मोर्चा काढला जाणार आहे। गुरुवारी संपाचा 46वा दिवस होता। अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारलाय। सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता त्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे। रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। अटकेच्या नंतर त्यांना मेहकरला नेण्यात आले आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। बुलडाण्यामध्ये अटक केलेली असताना सुद्धा मेहकरमध्ये का नेलं असा सवाल तुपकरांच्या समर्थकांनी उपस्थित केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनच्या बाहेर गोंधळ घातला तर रविकांत तुपकर यांच्यासोबत दगाफटका होणार असल्याची शक्यता त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केली आहे। कार्यकर्ते आक्रमक झाल्याच्या नंतर तुपकरांना पुन्हा रात्री बुलडाण्यामध्ये आणलं गेलंय। रेल रोको आंदोलनापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आणि तरी देखील आज रेल रोको आंदोलन करण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर आणि इतर कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचले होते। त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी मलकापूरमध्ये रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र आंदोलन करण्यापूर्वीच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे तुपकरांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। सरकारने राबवलेल्या धोरणांमुळे शेती तोट्यात गेली आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून सरकारने आमचा सातबारा कोरा केला पाहिजे अशी भूमिका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे। सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि सरकारचे हात आमच्या रक्ताने बरबटलेले असल्याची टीका राजू शेट्टींनी केली आहे। पाम तेल, कापूस, डाळ आयात केल्यामुळे मागील 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या 2.5% वाढल्याचा आरोप सुद्धा राजू शेट्टींनी केलाय। कर्जमाफी मिळवणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि ती आम्ही मिळवणारच असा निर्धार सुद्धा त्यांनी केलाय। आज विधानसभा आणि विधान परिषदेमधल्या आमदारांसाठी मैं अटल हूं या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलंय। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने हे स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे। विधिमंडळामध्ये संध्याकाळी 6 वाजता हा विशेष प्रयोग होणार आहे। सर्व आमदार, विधिमंडळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा विशेष शो आयोजित करण्यात आलाय। अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरती आधारित असणारा हा सिनेमा आहे।
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 6वा दिवस आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये पोहोचली आहे। भारतातील सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आसाममध्ये असल्याची टीका यावेळी राहुल गांधींनी केली आहे। पदयात्रा नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाल्याच्या नंतर राहुल गांधींनी आसाम सरकारवरती भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय। भाजप आणि आरएसएसने देशामध्ये द्वेष पसरवून समाजामध्ये संघर्ष निर्माण केलाय। लोकांचा पैसा लुटणं आणि देशाचं नुकसान करणं एवढं एकच काम त्यांना येतं, अशी जहरी टीका सुद्धा राहुल गांधींनी केली आहे। खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईन्सच्या नुसार यापुढे कोचिंग क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीये। तसंच चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासनं सुद्धा देऊ शकणार नाहीये। विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग संस्थांमधील सुव्यवस्थांचा अभाव या सगळ्याकडे सरकारने आलेल्या तक्रारीच्या नंतर मंत्रालयाकडून ही गाईडलाईन्स तयार करण्यात आलेली आहे। एसटी बसेसवरील दगडफेकीच्या घटना काही केल्या कमी होताना आणि थांबताना दिसत नाहीयेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव ते औंढा नागनाथ मार्गे येणाऱ्या बसवरती अज्ञातानं दगडफेक केल्याची घटना घडली आहे। बसमधून 4 प्रवासी हे प्रवास करत होते। सुदैवाने यामध्ये प्रवाशांना दगड लागलेला नसला तरी या एसटी बसचं मात्र मोठं नुकसान झालंय। चालकाने थेट ही बस औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये लावलेली आहे। पोलीस या सगळ्या अज्ञातांचा शोध घेत आहेत। सततच्या दगडफेकीच्या घटनांमुळे आता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर येतोय। मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्टेशनवरील 110 वर्ष जुना उड्डाण पूल 5व्या आणि 6व्या लाईनचं काम करण्यासाठी 20 जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे आणि त्यानंतर हा पूल रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सामंजस्याने पूर्णपणे पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे। त्यामुळे बेस्ट बस खासगी वाहनधारकांना बीकेसी किंवा कुर्ल्याच्या मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे। विशेषतः या पुलावरून सायन रुग्णालयामध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना अधिकचा त्रास होऊ शकतो। अंधेरी पूर्व पश्चिम जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची डेडलाईन पुन्हा एकदा पुढे जाणार आहे। फेब्रुवारी 2024च्या पहिल्या आठवड्यामध्ये या पुलाची एक लेन सुरू होणार होती, मात्र आता ही लेन सुरू होण्यासाठी मार्च उजाडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंधेरीकरांची येणाऱ्या काही दिवस तरी या वाहतूक कोंडीमधून सुटका होणार नाहीये। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रेल्वे मार्ग ओलांडणारे आणि पूर्व पश्चिम जोडणारे अनेक प्रमुख असे पूल आहेत। यामध्ये दादरच्या टिळक पुलासह एल्फिस्टन, करी रोड, वांद्रे आणि अंधेरीच्या गोखले पुलाचा समावेश आहे। परळच्या दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला सहकारी मनोरंजन मंडळानं विरोध केला असून या संस्थेनं आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेतली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता पालिका प्रशासनाने हस्तक्षेप घेतला असून विकास नियोजन विभागाने या नाट्यगृहाच्या जमिनीच्या आरक्षण बदलाला स्थगिती दिलेली आहे। तसंच या विषयावरती निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्र्यांकडे बैठक होणार आहे। परळमध्ये नामोजोशी संकुलातील दामोदर नाट्यगृह पाडून त्या जमिनीचा पुनर्विकास करण्याचे प्रयत्न असून त्याला रंगकर्मींनी याआधी सुद्धा विरोध केलेला होता। गेल्या वर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्यामुळे नाशिक विभागावरती पाणी टंचाईचं संकट घोंगावतंय। पावसाच्या अभावी विभागातील 6 तालुके आणि 96 महसूल मंडळांमध्ये शासनानं दुष्काळ घोषित केलाय। महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासह विविध उपाययोजनांवरती भर दिला जातोय। सद्यस्थितीमध्ये नंदुरबार वगळता उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये 2,63,619 ग्रामस्थांना 148 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणं सुरू आहे। 2023 मध्ये अल निनोच्या प्रभावामुळे नाशिक विभागाकडे पावसाने पाठ फिरवली होती आणि पुरेशा पर्जन्याच्या अभावी आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये मर्यादित जलसाठा शिल्लक आहे। नागपूरमध्ये आगीमध्ये होरपळून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सेमिनरी हिल परिसरामधली ही घटना आहे। झोपडीवजा घराला लागलेल्या आगीमध्ये नांदे कुटुंबातील 2 लहान मुलं होती आणि त्या दोघांचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ही मुलं साधारणतः 3 ते 5 वर्ष वयोगटामधली असल्याची माहिती मिळते आहे। रात्री शेकोटीसाठी लावलेल्या आगीचा भडका उडाला आणि त्यामुळे त्यांच्या घराला आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं। ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरील पातलीपाडा इथे ठाण्यावरून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारा कंटेनर
उलटा झाला आणि कंटेनरला भीषण आग लागली। या अपघातामध्ये कंटेनरमधल्या एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झालाय। रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला आहे। ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून ही आग विझवण्यात आली आहे। दरम्यान घोडबंदर रोडवरची वाहतूक मात्र काहीशी विस्कळीत झाली। अपघाताच्या नंतर हा कंटेनर वाहतूक पोलिसांकडून 2 हायड्राच्या सहाय्याने बाजूला करण्यात आलाय। 3 तासांच्या प्रयत्नांच्या नंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। रब्बी हंगामामध्ये यावर्षी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहरीच्या पिकाला पसंती दिल्याची माहिती मिळते आहे। बाजारामध्ये मिळत असलेल्या हमी भावामुळे यंदाच्या वर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये 476 हेक्टरवरती मोहरीच्या पिकाची पेरणी करण्यात आली आहे। पोषक वातावरणामुळे आता मोहरीचं पीक बहरू लागल्याचं सुद्धा दिसतंय। हरभरा, गहू, तूर पिकापेक्षा खर्च कमी आणि मोठ्या उत्पन्नाची हमी असं असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी मोहरीचं पीक घेणं पसंत केलंय। त्यामुळे यंदा मोहरीच्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे।